नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत निफ्टी 50चं प्रेडिक्शन. उद्या निफ्टी 50 ओपन कुठल्या पद्धतीनं होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे, ॲक्च्युली त्याची रणनीती काय असेल. तर एक प्रेडिक्शन, एक ॲनालिसिस करूया आपण. नंतर तुम्ही पद्धतीनं ॲनालाइज करून पहा. तुम्हाला मी ॲनालाइज केलेलं नक्कीच फायद्याचं होईल. तर हे अब ओपन तुम्हाला दिसतोय की निफ्टी 50चा डेली ॲनालिसिसचा चार्ट आहे हा. इथं तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही बघा. काल जवळजवळ 2.39% निफ्टी बऱ्याच कालावधीपासून रिकव्हरी झालेली आहे निफ्टीची, बरोबर. हा ऑक्टोबरपासून निफ्टी खालीच येत आहे, लोअर 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 सर्किट येत आहे. तर काल निफ्टीने एक बुलिश इंगल्फिंग पॅटर्न म्हणतो याला आपण, बुलिश इंगल्फिंग पॅटर्न 2.39% अप झालेला आहे, वाढलेला आहे डेलीमध्ये. आता ह्याच्यानंतर आपण पाहूया, तुम्ही इथं एक ड्रॉ लाईन टाकू शकता एक डेलीमध्ये. आपण वीकली करायचं आहे आपल्याला. ॲक्च्युअली वीकली अनालिसिस सगळं सोपं राहतं आणि फायदेशीर राहतं. तुम्हाला एक एक हे घेऊन चला, ह्या इथून सपोर्ट निफ्टीनं दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. 23,230 पासून सपोर्ट दिलेला आहे निफ्टीने. आणि याचा आपण येणारा रजिस्टर पर पाहू. आपण टार्गेट कधी म्हणायचं नाही आहे. पहिलं रेजिस्टन्स आहे ही लाईन. ही लाईन आपण तुमच्या चार्टमध्ये ड्रॉ करा. एक लाईन 24,500ची लाईन. ह्या ग्रुपमध्ये निफ्टी डेली चार्टवर राहू शकते. आता आपण निफ्टीचे वीकली चार्ट पाहूया. तुम्हाला वीकली चार्टमध्ये लवकरात लवकर समजून येईल. हे पहा, आपण जो ड्रॉ लाईन आपण दिलेला आहे, हा ड्रॉ लाईन सपोर्टचा बरोबर निफ्टीने वीकली सपोर्ट तिथून घेतलेला आहे 23,233. एक ॲप्रॉक्सिमेटली 23,200 ॲव्हरेज हे सपोर्ट आहे. हे तुम्ही LOC टाकून घ्या म्हणायचं त्याला. LOC म्हणतो आपण, लाईन ऑफ कंट्रोल. तर हे आहे, सॉरी माझा घसा आज बसलेला आहे. आणि त्याचं पहिलं टार्गेट आपण 24,500. हे दोन आपण लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. एक दुसरा सगळ्यात महत्त्वाचा, आपण एक आपल्याला एक खरा अंदाज आपल्याला वीकली चार्टमध्ये एक इंडिकेटर आहे, त्याचं नाव आहे फिबोनाची. फिबोनाची इंडिकेटरला आपण घेऊया आणि ड्रॉ करून तुम्हाला मी दाखवतो फिबोनाची. तुम्हाला सगळ्यात फिबोनाचीनं जवळजवळ टोटली आपल्याला क्लिअर कट अंदाज येतो फिबोनाची रिट्रेसमेंटचा. हे घ्या फिबोनाची रिट्रेसमेंट. तुमच्या पूर्णतः बरोबर लक्षात येईल कशा पद्धतीनं आपण कसा कुठून हे केलेलं आहे. थोडंसं मोठं करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल हे फिबोनाची रिट्रेसमेंटचं काय असतं ते ॲक्च्युली. कशा पद्धतीने फिबोनाची रिट्रेसमेंट आपल्या ट्रेडिंगला कुठल्या स्तरावर घेऊन जातो हे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीनं. या आणखी एकदा तुम्हाला ड्रॉ करून देतो डबलमध्ये, तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे इथून घ्या, बरोबर असं ड्रॉ करा हाईट लाईनला. शेवटच्या टोकावर घेऊन जायचं फिबोनाची रिट्रेसमेंट, बरोबर दिसून येतं. हे घ्या, हे करेक्शन फिबोनाची रिट्रेसमेंटमध्ये इथपर्यंतचं करेक्शन आलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. वीकलीमध्ये हे ड्रॉ करू लाईन म्हणजे तुम्हाला बरोबर लक्षात येईल. हॉरिझॉन्टल लाईन मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो, तुमच्या पूर्णतः लक्षात येईल की फिबोनाची रिट्रेसमेंट कशा प्रकारे काम करतं. हे घ्या, बरोबर 23,576 पासून फिबोनाची रिट्रेसमेंट थांबलेला आहे. आता ह्याचा दुसरा पडाव आहे, हे दिसतो तुम्हाला दुसरा पडाव, त्याचा दुसरा सपोर्ट, सॉरी हा रेजिस्टन्स आहे दुसरा, टार्गेट पण म्हणू शकता याला तुम्ही. हे बरोबर ह्या दोन्हीच्या ह्याच्यामध्ये निफ्टी आता चलतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो दिसतो तुम्हाला बुलिश हॅमर पॅटर्न म्हणतात त्याला, बुलिश हॅमर पॅटर्न.
बुलिश हॅमर पॅटर्न ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा एकदा निर्माण झाला चार्टवरती, हा बुलिश पॅटर्न, हे हॅमर आहे ना, हॅमर, हे हॅमर म्हणता याला, हे खालची वीक तुम्हाला दिसते एकदम हॅमर, ह्याला हॅमर म्हणतो आपण. हे जर एकदा चार्टमध्ये इस्टॅब्लिश झालं, निर्माण झालं, तर ह्याचा परिणाम पॉझिटिव्हली आपल्याला 2 ते वीक दिसतोच. हे तुम्ही पहिलं टार्गेट ठेवा, हे 24,100, 24,100, 24,200, 24,100. आणि हे दुसरं रिट्रेसमेंटचं आहे, फिबोनाची तुम्ही ड्रॉ करून ठेवा. हे हे 2 वीकमध्ये तुम्ही पाहू शकता. 24,100 हे उद्या 24,100ला जर ह्याने मूव्ह ऑन केलं, तर दुसरा पडाव आपला आहे 24,627. हे 24,100, हे 24,627. हे अशा प्रकारे निफ्टीचं ॲनालिसिस आपण केलेलं आहे. उद्या चालू निफ्टी हे पॉझिटिव्ह, 100% पॉझिटिव्हमध्ये जाणार आहे. तुम्ही लक्षात घ्या. आता दुसरा आपण करूया बँक निफ्टी. बँक निफ्टी, एकच मिनिट, सॉरी, बँक निफ्टी, निफ्टी बँक करूया आपण. याच्यामध्ये निफ्टी बँक दिसतं, हे निफ्टी बँक, हे निफ्टी बँक, हे विकलीच आहे निफ्टी बँकला पण. हे पहा, इथं पण आपण फिबोनाची रिट्रेसमेंट टाकून घेऊया, तुमच्या लक्षात येईल. इथून घ्या आणि हायला जावा तुम्ही. हे हायला गेले तुम्ही, हे रिट्रेसमेंट आलं. ह्याला आपण थोडंसं झूम करूया, मग तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसून येतील आणि मला पण एक्सप्लेन करायला सोपं जाईल. ओके, हे घ्या. आपण तुम्हाला एक हॉरिझॉन्टल ड्रॉ लाईन करून देतो. मी हे वीकली का घेतो आपण, वीकली ॲनालिसिस कधीही तुम्हाला एक वीकलीमध्ये कुठला 2 एक सपोर्ट आणि एक टार्गेट किंवा एक रेजिस्टंट हे समजून जाते एक्झॅक्टली आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, कुठून काय करायचं आहे. हे घ्या इथून, बरोबर झालं इथून. आणि दुसरा पडाव त्यांनी ऑलरेडी हे केलेला आहे, हा दुसरा पडाव त्यांनी केलेला आहे. आता हा आपलं रेजिस्टन्स किंवा टार्गेट म्हणा. हे हे 2 लाईन तुम्ही क्रॉस करून ठेवा. एक पहिला बघा 50,000ला सपोर्ट घेतलेला आहे त्यांनी, फिबोनाची एक्सटेन्शन. आणि ह्या दोनमध्ये 51,682 चा पहिला तुम्हाला इथं हे दिसू शकतो, टार्गेट म्हणा तुम्ही त्याला. आणि दुसरं टार्गेट तुम्हाला मी देतो, हे दुसरं टार्गेट आहे फिबोनाची रिट्रेसमेंटच्या दरम्यान. हे दुसरं टार्गेट आहे 52,700, 52,717, बरोबर आहे एकदम. हे तुम्ही पहा, हे 2-3 लाईन तुम्ही एक्सटेन्शन करून ठेवा. आता ज्याच्यामुळे आता $US कधी पण पाहायचं मित्रांनो तुम्ही. तुम्हाला जर हे करायचं असेल तर $US हे कधी पण महत्त्वाचंच असतं. $US एकच तुम्हाला मी पाहून देतो $US मी कशा पद्धतीने $US काम करतं. ह्याच्यामध्ये $US दिसेल का नाही सांगता येत नाही. एकच मिनिट, USDNR, USIDN, US नाही मित्रांनो, झिरोमध्ये ट्रेडिंग न्यूमध्ये असतं ते US लाईन. तर तुम्हाला समजून आल्या ह्या गोष्टी, प्रिडिक्शन आपलं. आता तुम्हाला एक स्टॉक मी सांगतोय सगळ्यात ह्याचा केलेला आहे. एक ह्या प्राज इंडस्ट्री, माझ्यातर्फे एक स्टॉक तुम्हाला सांगतो, प्राज इंडस्ट्री म्हणून आहे. हे प्राज इंडस्ट्री, एकच मिनटं, आपण डे करूया, डेली. हा डेली चार्ट बघा तुम्ही. हा डेली चार्ट आहे पूर्णतः. अरे सॉरी, हा थोडंसं माऊस मला चालवा येत नाही आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळं होतं कधी कधी असं, ते होतं ना ते सगळ्यांचं अशा पद्धतीने आहे. फारच हे झालं आहे, बारीक झालं आहे. एकच मिनिट मित्रांनो, हे तरी पण तुम्ही हे पाहून घ्या, प्राज इंडस्ट्री. सॉरी, हे पहा, मी आता काय जास्त नाही सांगत. हे प्राज इंडस्ट्रीचा बुलिश इंगल्फिंग पॅटर्न हा
वीकली झालेला आहे आणि डेलीला त्यांनी जवळजवळ 10 ते 15% काल अप झालेला आहे. हे तुम्ही पाहू शकता. 10 ते 15 जवळ-जवळ हे झालेलं आहे, अप झालेलं आहे. अ, आणि दुसरा पण एक स्टॉक तुम्हाला सांगतो, एक Naukri.com म्हणून एक स्टॉक आहे. ते पण तुम्ही पहा, तुमच्या लक्षात येऊन जाईल कॅल्क्युलेशन. आणि हे बँक निफ्टीचं मी प्रेडिक्शन पाहिलेलं आहे. ते तुम्हाला कसं वाटतं तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करत जा मित्रांनो माझं. थँक